नमस्कार मंडळी. तर आज आहे संडे आणि आज आमच्याकडे बोंबलाच्या भाजीचा प्लॅन आहे. बोंबील करणार आहेत. संडे असल्यामुळे निवांतच आहेत सगळे, त्याच्यामुळे आता चालू आहे बोंबीलची भाजी करायची. मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. आमचं बाळ खेळतंय मस्तपैकी. त्याला बळच नादी लावले खेळायच्या. निपी खेळते शनी. सगळे झोपलेत बाकीचे. याला असं नादी लावावं लागतं. हे असं काम करावं लागतं. 5 मिनिटं खाली राहायला नको. सारखं याचं चालूच असतं. घे घे. सकाळी तर जास्त करतो. ऊनच तेवढं आहे ना. 7 वाजले की ऊन येतं गावाला. आता मी बोंबलाच्या भाजीसाठी सुरुवातीला खोबरं भाजून घेतीये. खोबऱ्याचं कूट होता करून घेतलेला आणि थोडेसे तीळ होते. म्हणजे आमचा जागरणाचा कार्यक्रम झालाय ना, म्हणून हे सगळं केलेलं आहे घरात. मग कांदा भाजलेला, खोबरं, तीळ, लसूण, आलं, कोथिंबीर एवढं वाटून घेतलं. घेऊन आलो होतो एवढे सारे. आधीच जास्त आणले होते. आता तुम्हाला पण माहीत असेल, कोकणात हे बोंबील, सुकट हे सगळं चांगलं पण भेटतं, क्वालिटी पण असते आणि स्वस्त पण असतं. आणि इथं जेवढे काही बोंबील आणले होते ते सासूबाईंनी निसून ठेवले होते, तेच घेतले मग मी, जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला. खाणार आहेत ना. आता सुरुवातीला जे मी वाटून घेतलं होतं ते तेलात आधी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि आधी आम्ही असे बोंबील चांगले भाजून घेतो तव्यामध्ये, असे पांढरे होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आणि मग धुवून घ्यायचे. पिठाच्या पाण्यात किंवा असेच पाण्यात धुतले तरी चालतील. आणि तो मसाला छान, त्याला तेल सुटल्यावर मसाले टाकून त्यात बोंबील टाकून. आता म्हटलं बोंबलाबरोबर सुकट आहे तर थोडी सुकट पण करावी, त्याच्यामुळे त्याला कांदा परतून घेतला, कोथिंबीर सुकटला आणि लाल मिरची सुकट केली. आणि मग पाणी पिळून त्यात टाकली आणि छान हलवून घेतली. थोडंसं पाणी टाकलं शिजायला. छान होते अशी जरी केली तरी. साप किती डेंजर. आणि इथं काय चाललंय पा, साप खातायत साहेब, म्हणजे नकली साप आहे. आणि इथं मस्ती चालली होती. वेदला निपून भीती दाखवत होता, ज्याला स्वतःलाच माहित नाही साप काय चीज आहे, पण यांची मस्ती चालू होती. आता दुपारी बारामतीला आमचं बिर्याणी हाऊस होतं, ते आम्ही बंद केलं. तर त्याचं सामान जे आहे ते त्याची गाडी आली होती, ते वेद आणून ठेवत होता. बिस्लरीची बॉटल वगैरे उरलेल्या होत्या तर त्या आणून ठेवत होता. चाललं होतं प्यायला ठेवायच्या, फिरायला जायला ठेवायच्या, त्याचं चालू होतं आपलं. हे बिर्याणी हाऊस म्हणजे पुण्याला शिफ्ट करतोय आता आम्ही.